विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तींच्या कारवाईमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार, सुनील तटकरेंचा इशारा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भावूक, तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवार यांचं भावनिक आवाहन। मंत्रालयात झिरवाळ यांच्या दालनामध्ये लाच प्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावर देखील आरोप, वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाळांच्या सचिवाचा दावा, तक्रारदार हरिमराम घांची यांचा आरोप। मंत्रालयातील लाचखोर क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, 35,000ची लाच स्वीकारताना राजू ढेरिंगेला एसीबीकडून रंगेहात अटक, झडतीमध्ये आणखी 42,000ची रोकड जप्त। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला, मुस्लिम महापौरवरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक, बोलण्याआधी जरा अभ्यास करा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, राऊतांचा पलटवार। मुंबईमध्ये स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा, प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांच्या नावांची चर्चा, स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष। मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा निशाणा, नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप, नगरविकास खात्यावर सवाल उपस्थित। मालेगाव महानगरपालिकेतील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद, उपमहापौर दालनातील फोटोवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, सोशल मीडियावरती टीकेची झोड। पंतप्रधान कार्यालय आता सेवातीर्थमध्ये स्थलांतरित, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, सेवातीर्थमध्ये घेण्यात आलेला निर्णय 140 कोटी जनतेचा, यावेळेस त्यांच्या बद्दल विश्वास असेल, मोदींचा विश्वास। एम चिन्नस्वामी स्टेडियमवरती आयपीएल सामन्यांच्या आयोजनाला ग्रीन सिग्नल, कर्नाटक सरकारकडून काही अटी शर्तींच्या आधारे परवानगी, गेल्या वर्षी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांना जीव गमवावा लागला होता।